डीएमआयसी प्रकल्पासाठी जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मोबदला मिळाला नाही। 7 दिवसात मोबदला मिळावा, अन्यथा विभागीय आयुक्तालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। जागतिक पातळीवर भारताची क्षमता दिसावी यासाठी भारतातील अनेक राज्यात दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा प्रकल्प राबवण्यात येत आहे। हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक घोषणा करत आहेत। या प्रकल्पातून भविष्यात लाखो युवकांना रोजगार उपलब्ध होईल असंही सरकारकडून सांगण्यात येत आहे। मात्र या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींचा मोबदला अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाला नाही। यामुळे हा प्रकल्प पूर्ण होणार तरी कसा? डीएमआयसी प्रकल्पासाठी बिडकीनसह नादलगाव, निलजगाव, बन्नीतांडा, बंगलातांडा या गावातील जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत। प्रशासनाकडे शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी केल्यानंतर लवकरच मोबदला देऊ असं पोकळ आश्वासन प्रशासनातर्फे शेतकऱ्यांना देण्यात येत आहे। भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनींपैकी 350 हेक्टर सरकारी वर्ग 2 ची जमीन आहे। भूसंपादन होऊन 1.5 वर्ष उलटलं, मात्र अद्याप शेतकऱ्यांना मोबदला मिळालाच नाही। डीएमआयसी मध्ये भूसंपादन केलेल्या जमिनीवर शासनानं खरेदी विक्री बंद केली आहे आणि या जमिनीचा मोबदलाही शेतकऱ्यांना मिळाला नाही। यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक झाली आहे। शासन मोबदला देत नाही आणि ही जमीन विकताही येत नाही। यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलाय। अनेकांच्या घरात विवाहाचे कार्यक्रम आहे, तर अनेकांच्या घरात रुग्ण। मात्र यासाठी पैसा आणावा कुठून असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे। हक्काची जमीन असूनही ती परकी झाली आहे। शासनाच्या धोरणाला कंटाळून शेतकऱ्यांनी औरंगाबाद पैठण मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केलं। आम्हाला आमच्या हक्काचा मोबदला द्या, नाहीतर आमच्या जमिनी परत करा, आम्ही कष्ट करून उपजीविका भागवू अशी भूमिका आता शेतकऱ्यांनी घेतली आहे। 7 दिवसात आम्हाला मोबदला मिळाला नाही तर आम्ही विभागीय आयुक्तालयासमोर आमरण उपोषणाला बसू असा इशारा या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिलाय। शासन जरी डीएमआयसी प्रकल्पाबाबत मोठमोठ्या घोषणा करत आहे, परंतु ज्या जमिनीवर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे त्या जमिनीत जर शेतकरी देणार नसतील तर हा प्रकल्प होणार तरी कसा? फाट्यावरती रस्ता रोको केलेला आहे, तरीसुद्धा आम्ही 8 दिवसापूर्वी सगळ्या शासनाला आम्ही लेटर दिले, त्याची रिसिव्ह पण घेतलेली आहे आम्ही की आमचा 8 दिवसात आम्हाला पेमेंट द्या। तरीसुद्धा प्रशासनाने आम्हाला काही उत्तर दिलेलं नाही आहे। तर आम्ही बुधवारी तर रस्ता रोको केलेला आहे व सगळ्यांच्या संमतीने आम्ही कॅन्सल पण केलं आहे, रस्ता रोको बंद केलेला आहे। आता 7 दिवसांनी परत आम्ही तलाठी मॅडमकडे लेटर पण दिलेलं आहे, त्यांना प्रस्ताव दिलेला आहे, पोलीस स्टेशन मार्फत दिलेलं आहे की आम्हाला 7 दिवसात पेमेंट मिळालं ठीक आहे, नाही तर आम्ही डीएमआयसी ऑफिसमध्ये येऊन आमरण उपोषण करणार आहे।